आपण बघतोय इथे कांद्याच्या पातीची एक पूर्ण पेंडी अशी आपण इथे घेतलेली आहे। ती छान निवडायची आहे। त्यातली सगळी पिवळी पानं ही काढून टाकायची आणि अशा पद्धतीने ही धुवून घ्यायची आहे नळाखाली स्वच्छ, आणि त्यानंतरच ती चिरायला घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघताय इथे एकही पिवळं पान याच्यामध्ये दिसत नाही। सगळं स्वच्छ निवडून धुवून आपण इथे याच्यामध्ये घेतलेलं आहे चिरायला। आता यानंतर आपण ही भाजी चिरून घेतली आहे। अशा पद्धतीने बारीक आपण कात्रीनेच चिरलेली आहे। यामध्ये कांदे जे आहे कांद्याच्या पातीचे कांदे ते देखील आपण त्यामध्ये घातलेले आहेत चिरून। यानंतर लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर हळद, तिखट आणि त्यानंतर आपण हे चिरलेलं कांद्याची पातीची भाजी ही आपण त्यामध्ये घातली। आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र। लोखंडी कढईमध्ये अतिशय चवदार ही भाजी बनते। त्यामध्ये तिखट आपण वरून घातलंय, मीठ घातले 1 चमचा, हे काश्मीरी लाल तिखट आहे। यानंतर सगळं मिक्स करायचं आहे। आता इथे आपण बेसन पीठ आपण 2 ते 3 चमचे यामध्ये आपण घातलेलं आहे। ही भाजी शिजत असताना त्यामध्ये जे काही पाणी असेल त्या भाजीतलं पाण्यामध्येच जेवढं बसेल तेवढंच बेसन पीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत। त्यापेक्षा जास्त घालायची गरज नाही। यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ आपण घालून वाफ आणायला झाकण ठेवली आणि यानंतर आपली ही भाजी तयार।